जन्माला आल्यानंतर तर बाहेर आईच्या पोटातून आले ते 8 वर्षाचे उठून उभारले. यशोदामाई देवकी मातेला पाहिलं, आई झोपलेली, जाग केली, आईला उठवलं, हाकू मारली, आई हे आई. मायेच्या गाढ झोपीमध्ये झोपलेल्या माणसाला काय कळणार, भगवंत माया आवर्जून पाठवतो. पहा, मायेत संसारात अडकलेल्या जीवाला देव काय संत काय. परवा आज 8वा दिवस आहे. नाना महाराज बोलून गेले, नगरकर गुरुनाथ महाराज लड्डा बोलून गेले. बाबा बोलले, धन्य या लोकांचे ज्याने प्रत्यक्ष बाबांची संगतीत राहिले, ज्यांना प्रत्यक्ष बाबांचं दर्शन झालं, ज्यांना प्रत्यक्ष बाबांना डोळ्याला पाहिलं, धन्य ते वाक्यशाली म्हटले. कारण असताना संगती लाभलं, असताना सानिध्य लाभणं, असताना बसणं बोलणं, त्यांनी सांगितलं फार मोठं धन्य आहे त्यांचं. देव गोकुळात असताना जे तिथं माणसं होते त्यांचं भाग्य किती धन्य आहे. कोण गोवळणी, कोण गोपी, कोण बाळ, कोण गोवळण, कोण म्हातारी, कोण नंदबाबा. विचार करा, गोकुळ म्हणजे एक छोटस गाव द्वापार युगामधलं. पण आज द्वापार युग संपून गेला आणि आज कलियुगाची किती 5000 वर्ष संपले. तरी कुठलाही कार्यक्रम असो संत परंपरेचा, धार्मिक, भगवंताचं चिंतन केल्याशिवाय, गोकुळचं नाव घेतल्याशिवाय संपत नाही. नेमच का चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी. गोकुळाशिवाय नावच नाही हो. गोपिका गवळणीशिवाय नावच नाही, गोकुळाशिवाय नावच नाही. अरे विचार करा, भारत देशामध्ये करोड गाव आहेत, कोट्यावधी गाव आहेत, पण कुठल्याही गावाचं नाव शास्त्रानं, वेदानं, पुराणानं, उपनिषदानं 80,000 ऋषीचा मेळा, 60,000 ऋषीचा मेळा याने कुणी घेतलं नाही. पण घेतलं ते गोकुळच का. काय भाग्य असेल त्या गोकुळच्या बायाचं, बोलू नका. काय भाग्य असेल त्या गोकुळच्या लेकराचं. आता मला सांगा, भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार संपला आणि 1000 वर्ष गोकुळात काही लेकर जन्मली नाही काय. 1000 वर्षी आज काय तिथं बाया नाहीत काय, आज काय गोकुळात माणसं नाहीत काय. पण एकाचं तर तुला कुणाचं नाव आहे का. हो, तुम्ही गोकुळामध्ये गेलात ना, हा जिथं भगवान कृष्ण परमात्मा मालकाचं मंदिर आहे, तिथं पेंद्याचं आहे, सुधामाचं आहे, वाकड्याचं आहे, कान्याचं आहे, लंगड्याचं आहे. अरे काय ते सर्व सामान्य गोपाळ. गोपाळ म्हणजे गवळी, गवळी म्हणजे गाई राखणारी, म्हणजे गुराचा धंदा करणारी माणसं. पण त्या माणसाचं भाग्य देवाच्या संगतीत उजळलं, त्या माणसाचं भाग्य संतांच्या संगतीत उजळलं. अजून तुम्हाला एक चिंतनामध्ये बोलताना सांगतो, राधा म्हणजे एक छोटीशी मुलगी, मान भक्त राधा. पण राधा 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 जिथं कृष्ण भगवंताचं सुद्धा नाव कमी पडलं. राधा राधा राधा. बायाला द्वेष मच्छर फार असतात, बायकालाही मच्छरे असतात. वरून कशा जरी दिसल्या तर आत नाही गड्डा असतो. तुम्ही म्हणाल कस काय, अहो राधा 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 राधा, गावात राधा, गल्लीत राधा, सगळ्या मथुरेत राधा, द्वारकेत राधा, आता सगळ्या राधाचं मोठे पण लागलं. गोकुळच्या पायाची गोंधळ उठवला, राधा 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 राधा. असली काय राधा आहे. देव उठतो राजाकडे जातो, देव उठतो राजाकडे जातो, देव उठतो राजाकडे जातो. राधा मोठ्या झाल्या, लग्न झालं, देव छोटे होते, तुळू 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 पळत होते. एके दिवशी राधामाई दररोज घरी यायची, कारण भक्त आहे. भक्त वेगळं, निज भक्त वेगळं. भक्त निश्चित साधी भक्त नव्हती राधा. राधा हे भगवंताचं स्वरूपच होती. विठ्ठला राधा मैया घरी आल्या.
उचलायचं बाळ राजा पळत जायचं विचारायचं आई बाळ कुठे कृष्ण कुठे